प्रेक्षकांनो नमस्कार. मी मुकेश शिंदे. आज पुन्हा एकदा आपल्या बीएमएस न्यूज चॅनलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या सर्वांना ठाऊक आहे आपल्या चॅनलची टॅगलाईन उघडा डोळे आणि वापरा डोके. मित्रांनो, बिग बॉस हा मराठी रियालिटी शो दूरचित्रवाणीला आपण पाहताय आणि अनेक क्षेत्रातली प्रसिद्ध नामांकित लोक एकत्र करायची, त्यांना ह्या बिग बॉसच्या घरामध्ये कोंडायचं, त्यांच्या भावभावना स्पंदनं याचं ओघळवानं प्रदर्शन करायचं, त्याचं प्रकटीकरण करायचं आणि भावनेचा कोंडमारा झाला की माणूस वेडेचाळे करतो आणि वेडेचाळे करत असताना तो अंतस्थ कसा आहे त्याचं प्रदर्शन होतं. आणि हे प्रदर्शन हा जो किळसवाना प्रकार किंवा ही भावनेची रेलचेल घुसमट ही प्रदर्शित करण्याचा, प्रकटीकरण करण्याचा मार्ग ह्या बिग बॉसच्या रियालिटी शोमधून होत असतो. आता ह्या मराठी बिग बॉसमधून दिव्या शिंदे सरकार ही युवती बाहेर पडली तेव्हा तिला बाहेर काढलं गेलं आणि तिने काल एक पत्रकार परिषद घेतली मुंबई येथे आणि तिने असं सांगितलं की ह्या बिग बॉसच्या घरात जाताना जे कॉन्ट्रॅक्ट केलं गेलं, जे ॲग्रीमेंट केलं गेलं त्यामध्ये काही वेगळं सांगितलं होतं. तिला स्वाभाविकपणे तिची जी लकब होती, तिची गुणवत्ता होती, ती मांडण्याची संधी तिला मिळणार होती. आणि ही दिव्या आहे, ही आंदोलन करणारी मुलगी आहे. हिने पुण्याला सिंहगड कॉलेजमध्ये लॉ कॉलेजच्या ॲडमिशनच्या संदर्भामध्ये मोठं आंदोलन उभं केलं आणि हे आंदोलनामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, त्यांना न्याय मिळाला आणि प्रसिद्धीमध्ये समाज माध्यमामध्ये ही लोकप्रिय झाली. आणि हिला ह्या बिग बॉसच्या घरामध्ये मराठमोळ्या प्रेक्षकांचा चांगला पाठिंबा मिळत होता, प्रतिसाद मिळत होता. तिला तशा पद्धतीचं वोटिंग होत होतं आणि अचानक तिला अशा पद्धतीनं बाहेर जावं लागलं. तिने कालची पत्रकार परिषद घेतली, त्यामध्ये तिने असं सांगितलं की तिने काय कुणाला मारण्याची धमकी दिली नव्हती आणि तलवार शब्दाचा जो अर्थ तिने सांगितला तो वैचारिक आणि शाब्दिक स्वरूपामधला होता. ती छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा सांगणारी, त्यांच्या विचाराची जपणूक करणारी, त्यांच्या विचाराचा प्रसार आणि प्रचार करणारी लढवय्य अशी युवती आहे, लीडर आहे. आणि तिच्यावर काही आक्षेप घेतले गेले आणि तिने ते स्पष्टपणे नाकारले. तिचं असं म्हणणं होतं की माझी भूमिका समजून घेतली गेली नाही, मला नेमकं काय सांगायचं होतं हे त्या ठिकाणी कोणी समजून घेतलेलं नाही आणि विशेषतः मला घरातनं बाहेर काढलेलं नाही. मी स्वतःहून त्या बिग बॉसच्या घरातनं बाहेर आलेली आहे आणि जी स्पर्धा आहे, जो खेळ आहे त्यातनं मी स्वतः बाहेर पडलेली आहे. अशा अनेक प्रसंग तिने त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. तिच्या आजारपणाचा तिने उल्लेख केला की 2 दिवसानंतर तिला इंजेक्शन काय दिलं गेलं. असो, तो त्या बिग बॉसच्या घरामधला काय प्रकार आहे, लोक का सर्व कामधंदे सोडून हे पाहत आहेत,
हा एक वेगळा विषय होऊ शकतो. परंतु दिव्या शिंदे ही युवती ही वैचारिक वारसा घेऊन, सांस्कृतिक, सामाजिक, ऐतिहासिक वारसा घेऊन समाजामध्ये काम करणारी एक लीडर आहे. आणि एका 24 वर्षीय ही युवती ज्या आत्मविश्वासाने, अभिमानानं आणि स्वाभिमानानं समाजामध्ये काम करते, सार्वजनिक जीवनावर तिने एक चांगल्या पद्धतीची छाप पाडलेली आहे. आणि तिचा जो आत्मविश्वास आहे, दुर्दम आत्मविश्वास आहे, तो निश्चितपणे वाखाणण्याजोगा आहे. आणि म्हणून तिला प्रचंड असा सपोर्ट समाज माध्यमातून मिळतो आहे. तिला बिग बॉसच्या घरामध्ये पण चांगलं वोटिंग होत होतं. परंतु त्या ठिकाणी जो कोणी बिग बॉस आहे पडद्यापाठीमागचा, त्याने एका प्रकारे तिच्यावर अन्याय केला. असो, बिग बॉस हा काही स्वतःला सिद्ध करण्याचं प्लॅटफॉर्म नाही आहे. ते एक मनोरंजनात्मक प्लॅटफॉर्म आहे, लोकांची करमणूक आहे. आणि ज्या पद्धतीनं हे आपण बाहेर पाहतो ना, की प्राण्यांची कुस्ती लावली जाते आणि त्याच्यातनं एक सुख मिळवण्याचा जो विकृती आहे, तीच काहीशी अशा रिॲलिटी शोमधून आपल्याला पाहायला मिळते. आणि हा एक व्यावसायिक फंडा आहे. TRP असेल, स्पॉन्सरशिप, जाहिरातदार, बरेच असे स्रोत आहेत. हा पूर्ण धंदेबाई कार्यक्रम आहे. त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं प्रेरित होऊन जर ही दिव्या शिंदे काम करते आणि अगदी 24 वर्षाच्या वयामध्ये ज्या झपाटून ती समाज जागृतीचं, प्रबोधनाचं काम करते, त्याबद्दल निश्चित तिचं कौतुक करण्यासारखं आहे. आणि मग काही लोक म्हणतात की ज्या पद्धतीने तिने सिंहगड कॉलेज पुणे येथे आंदोलन केलं, तेव्हा काही लोक म्हणत होती, जेव्हा हे बिग बॉसमध्ये गेली, लोक म्हणत होती याच्यासाठी घाट घातला होता का हा. लोक, तुम्ही कसं काही करा, तुमची भावना किती स्वच्छ जरी असली, प्रामाणिक असली, निस्पृह असली, पारदर्शक असली, तरी संशय हा समाजाला लागलेला शाप आहे. कुठल्याही चांगल्या गोष्टीवर संशय घ्यायचा आणि त्यातली जी गुणवत्ता आहे त्याकडे संशयाने पाहायचं, दुर्लक्ष करायचं, अशा पद्धतीचा सामाजिक शाप हा महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सार्वजनिक जीवनाला लागलेला आहे. ती एक कीड आहे. दिव्या शिंदेच्या रूपानं समाजामध्ये ही युवा पिढी अत्यंत आत्मविश्वासानं, स्वाभिमानानं आणि अभिमानानं सार्वजनिक जीवनात जर वाटचाल करत असेल तर त्यांना शुभेच्छा देणं, त्यांना सहकार्य करणं, पाठबळ देणं, पाठिंबा देणं हे कुठल्याही संवेदनशील आणि कर्तव्यदक्ष अशा नागरिकाचं कर्तव्य आहे. बिग बॉस हा काही शेवटचा प्लॅटफॉर्म नाही. निश्चितपणे ती तिचं कर्तृत्व सिद्ध करेल. परंतु भावनेचा कोंडमारा करणं आणि नैसर्गिकरित्या जी व्यक्ती जशी आहे तशी तिला प्रस्तुत न करता तिचा कोंडमारा करणं, छळ करणं, ही सुद्धा निषेधार्थ गोष्ट म्हटली पाहिजे. मित्रांनो, भारतीय जे प्रेक्षक आहेत याला काही तारतम्य आहे की नाही हेच मला कळत नाही. कुठले रिॲलिटी शो पाहावेत, कुठले पाहू नयेत, कशाला पाठिंबा द्यावा,
कशाला पाठिंबा देऊ नये, कशाचं समर्थन करायचं, कशाचं समर्थन करायचं नाही, याचं तारतम्य हे प्रेक्षकांना राहिलं की नाही राहिलं, हा या निमित्ताने माझा प्रश्न आहे. म्हणून मित्रांनो, समाजामध्ये जे लढवय्ये आहेत, जे सामाजिक विचारानं भारलेले आहेत, आपली महापुरुषांची विचारधारा, आपली सामाजिक सांस्कृतिक ऐतिहासिक चळवळ आणि त्या चळवळीच्या आपण पाठीराखे, आपण अशा पद्धतीनं समाजामध्ये चांगलं आणि वाईट ज्या गोष्टी घडतात त्यावर व्यक्त झालं पाहिजे, बोललं पाहिजे, तरच समाज परिवर्तनाचं हे काम पुढे जाईल. मित्रांनो, आपल्याला काय वाटतं? आपल्या भावना कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. दिव्या शिंदे सरकार ही जी लढवय्ये युवती आहे, हिला मी आपल्या प्रेक्षकांच्या वतीनं पाठिंबा तर देतोच. तिने खचून न जाता नेटानं पुढं काम करावं. महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार परिवर्तनाचं प्रचार प्रसाराचं काम तिने नेटाने करावं. महाराष्ट्रातील तमाम जनता आणि प्रेक्षक चांगल्या भूमिकेच्या पाठीमागे उभे राहतात, हे या व्हिडिओच्या निमित्ताने मी तिला निश्चितपणे सांगतो. मित्रांनो, आपण सुद्धा आपली मतं व्यक्त करा, आपला पाठिंबा व्यक्त करा आणि समाजामधलं चांगलं वाईट याचा निवड आपण ह्या पोटीच्या काळामध्ये निश्चितपणे करावी, अशी विनंती आव्हान तूर्त या ठिकाणी करतो. आणि ह्या वास्तववादी विचारांना आपल्याला प्रचारण प्रसार करण्यासाठी हा व्हिडिओ व्हायरल करावा. माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच पद्धतीचं प्रबोधन जनजागृती करणारे व्हिडिओ हे सातत्याने आपल्यासाठी बनवत असतो. आपण माझे चॅनल सबस्क्राईब शेअर करावं असं विनंती आवाहन करून तूर्त या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.